देखिए, आज डॉक्टर डांगे, किशोर डांगे, किशोरी डांगे और बाकी जो भी आरोपी है उनके साथ के थे, उनको सबको कोर्ट में हाजिर किया था। ये सब आरोपी लोगों को 7 जून 2026 को अटक किए थे पुलिसों ने और पहले 12 तारीख तक इनकी पीसी बढ़ाई गई थी। आज फिर पुलिसों ने हाजिर किया और पुलिसों ने और 7 दिन की पीसी इनकी बढ़ा के मांगी थी जी। मैं इसमें से डॉक्टर प्रीति जादव जो एनेस्थेटिक है, भूल तज्ञ है, उनके तरफ से मैं अपीयर हुआ था और मैंने कोर्ट को बताया कि भूल तज्ञ का जो रोल है वो सिर्फ भूल देना और उसके बाद में जो भी है डिलीवरी के बाद पेशेंट को उसको कॉन्शियसनेस आ गया, वो होश में आ गया तो उसको वो चले जाती है, तो इसका कोई रोल नहीं है। कोर्ट ने हमको सवाल पूछा था कि भाई भूल तज्ञ ने ये भी तो देखना चाहिए था कि वो जो लेडीज़ थी उसकी उम्र क्या थी। उस वक्त कोर्ट को हमने बताया कि जो पेपर थे वो पेपर पे डॉक्टर किशोरी डांगे ने 19 साल की उसकी उम्र लिखी थी। उसका ब्लड रिपोर्ट कॉल किया था सेवा ब्लड बैंक का, उस पर भी 19 साल की उसकी उम्र लिखी गई थी। हमने वो देखे और उसके बाद में भूल दिए और वो पेशेंट होश में आने के बाद हम चले गए। हमारा कोई ऐसा कोई भी रोल नहीं है और फिर से पैसे इसकी बढ़ाने की कोई भी ज़रूरत नहीं है। लेकिन कोर्ट ने सभी वकीलों का आर्गूमेंट सुनते हुए, किशोर डांगे के वकील, किशोरी डांगे के वकील और बाकी भी जो भी थे गवड़ी इनके वकील, सबका आर्गूमेंट सुनते हुए ये मैटर की थोड़ी ये व्याप्ति बहुत बड़ी है, इसलिए कोर्ट ने फिर से इनको 16 जून तक इनको सबको पीसी में रखने का आदेश आज पारित किया है। ये टोटल कितने आरोपी आज हाजिर हुए? आज मेरे ख्याल से 9 आरोपी आज कोर्ट में हाजिर किए। और ये केस में अभी तक कितने आरोपी हैं? 11 आरोपी है। इसमें से एक आरोपी को उन्होंने अभी तक अटक किया नहीं है, अनुजा शेवाड़े करके है, जिन्होंने सिजरिंग किया था उसको अभी तक पुलिस ने अटक नहीं किया है। और एक कोई आरोपी है वो बाकी है, कोई तो नहीं। ऐसे तो कुल 11 आरोपी है इसमें, तो 9 आरोपी अभी इसमें अटक हो चुके हैं। आज भी कुछ और किसी को अटक की है और भी आज नहीं, कल अटक किए थे कोई आरोपी नंबर 1 और आरोपी नंबर 12 जो लड़के के साथ वो लड़की के कुछ ताल्लुकात थे वो, और उसके साथ जिसके ताल्लुकात थे उसको अटक किए थे। और कल उनको 15 तारीख तक पीसी उनको मिली 2 लोगों की। आरोपींची संख्या वाढण्यात काय त्याच्यात प्रमुख डॉक्टरांपैकी 4 कोर्टाने एक विषय संदर्भात ते बालकाला ॲडमिट करण्याची त्यासंदर्भात चर्चा केली. मॅडम आतापर्यंत किती आरोपी आतापर्यंत? 11 आरोपी आहेत आणि किती आरोपी ताब्यात आहेत? 11 आरोपी ताब्यात आहेत. 11. मग आज कोर्टात किती? ॲडव्होकेट गौरव मते. कुठून तुम्ही? पुण्यावरून. हां, कोणाचे वकील तुम्ही? डॉक्टर किशोर डांगे. हां, काय म्हणाला आपण? ॲक्च्युली मी त्यांना सांगितलं की ज्यावेळेस घटना घडली होती किशोर डांगे हे बाहेर होते आणि त्यांच्याकडं इमर्जन्सीमध्ये एक डिलिव्हरी आलेली आहे. त्यांना जस्ट कळालं मुलाची आणि थोडंसं पार्ट बाहेर आलेलं होतं, त्याच्यामुळं ती इमर्जन्सी डिलिव्हरी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली होती. आणि त्या दरम्यान ती डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळ संजीवनी हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं होतं. ह्या दरम्यानमध्ये ती मुलीची जी वय आहे हे नंतरून निष्पन्न झालं की ती लहान आहे.
त्याच्यानंतरून त्यांनी जे काय पोलिसांना वगैरे जे आहे त्यांच्या त्रुटी करण्यासाठी त्यांना विलंब झाला ते झालं गेलं. मी आज साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये आमच्याकडनं जे काय घडलेलं आहे मुलीवर जे काही अत्याचार झालेला आहे, पोस्को ॲक्ट जो झालेला आहे तो काही डॉक्टरांनी किंवा कोणी केलेला नाही आहे. त्यांना जो केलेला आहे तो आरोपी वेगळा आहे. त्यावेळेस डॉक्टर केलेले होते, त्यांची मुलगीनी फक्त अशीच होती त्यावेळेस, ती रेडिओलॉजिस्ट आहे, तिचा तर काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये, असं आपण साहेबांना पण सांगितलं. महत्त्वाचा बाब असा आहे की ती मुलगी लहान आहे, तिच्यावर अत्याचार झालेला आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन हॉस्पिटलनी काही कळवलं नाही किंवा काही माहिती दिली नाही. याचे कलमानुसार काही गोष्टी जे आहेत रिमांडमध्ये पुरेसा रिमांड मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता पुढचा रिमांड त्यांना गरज नाही आहे. पुढचा तपास उलट त्या दिशेने झाला पाहिजे की बाबा जिथं त्या मुलीवर काही त्रास आहे त्या संदर्भात झाला पाहिजे. डॉक्टरांचा रोल होता तेवढा पुरता डिलिव्हरी केली, तिचा जीव वाचवला, तेवढा संपला. केसमध्ये डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं नाही की त्यांच्याकडनं चूक घडली आणि बाळ सलामत आहे, मुलगी ही वाचलेली आहे, आरोग्य आईचे आरोग्य पण व्यवस्थित आहे, पोलिसांच्या कस्टडीत आहे. आणि जे काय पुढचे व्यवहार वगैरे आहेत ते दुसरे माणसं आहेत. तर डॉक्टरांनी जसं ॲनेस्थेटिक असो, डॉक्टर किशोरी तर त्या हॉस्पिटलची मालक सुद्धा नाही, तिचे वडील आहेत, पण आता ते नसताना बाबा काय अडचण आली तर ती तिथं ती थांबते, हे तिचा रोल होता त्याच्यामध्ये. किशोर डांगे तिने गायकोलॉजिस्टला बोलवलं.